सध्या संपूर्ण राज्यामध्ये कडक असा उन्हाळा सुरू आहे आणि त्याच्यामुळे ठिकठिकाणच्या शहरांमधलं जे तापमान आहे ते वाढताना दिसते। पुण्यामध्ये 40 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान नोंदलं गेलेलं आहे आणि एकूणच जर आपण परिस्थिती पाहिली तर उन्हाने काहिली झाली आहे। मात्र अशाही परिस्थितीमध्ये न्यायालयांमध्ये वकिलांना जो कोट घालून काम करावं लागतं त्याच्यामुळे खरं तर त्यांना इथे काम करताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो आणि अशा पद्धतीने या उन्हाच्या काहिलीतही त्यांना काळा कोट जो खरं तर कंपल्सरी आहे, मात्र आता त्याच्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे। कशा पद्धतीची सूट आहे आणि त्याचा फायदा वकिलांना कशा पद्धतीने होईल या उन्हापासून सुटका करून घेण्यासाठी काय सांगाल की आपण आता राजगुरुनगर कोर्टामध्ये काम करताना आपल्याला हा जो नियम आहे खरं तर केव्हापासून लागू आहे आणि हा कोट आपल्या अंगावरचा निघाल्यामुळे याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं कम्फर्टेबली काम करता येईल? मुळामध्ये ॲडव्होकेट्स ॲक्ट जो आहे 1961चा त्याप्रमाणे वकिलांना ड्रेस कोड जो आहे त्याच्यामध्ये हा जो ब्लॅक कोट आहे, बँड आहे आणि बाकीचा जो ड्रेस कोड आहे व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट आणि इतर हा ड्रेस कोड कंपल्सरी आहे। मात्र आपण जर बघितलं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अंगाची लाहीलाही होत असताना हा कोट अंगावरती घालून दिवसभर काम करावं लागतं। अशी परिस्थिती सगळीकडंच सगळ्या वकिलांची आहे। मात्र ॲडव्होकेट ॲक्ट 1961च्या कलम 49(1) GG प्रमाणे त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली होती, सर्क्युलर होतं की मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये अशी ही जी सूट आहे म्हणजे कोट न घालण्याची सूट ही कनिष्ठ न्यायालयामध्ये देण्यात आलेली होती। मात्र आत्ताची सध्याची परिस्थिती बघता फेब्रुवारीच्या नंतरच उन्हाळा इतका कडक होताना आपल्याला पाहायला मिळतो की पूर्वीची जी ही सूट होती की मे महिन्यामध्ये आपल्याला उन्हाळा जाणवायचा, आत्ता तशी परिस्थिती राहिलेली नाही। फेब्रुवारीच्या नंतरच आपल्याला प्रत्यक्षात उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या लागायला। तर न्यायालयामध्ये काम करताना वकिलांना ह्या काळ्या कोटमध्ये काम करताना जर तापमान 40 डिग्रीपर्यंत पोहोचत असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये त्यांना कम्फर्टेबल फील होत नाही आणि अशा पद्धतीने जो नियम झाला आहे त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना कम्फर्टेबली काम करता येईल। मात्र खरं तर आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जी वेशभूषा आहे त्याला कारणही ऋतुमान आहे। मात्र कदाचित इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेली ही पद्धती याच्यामध्ये होणारा हा बदल निश्चितच समाधानकारक असा वकिलांना वाटतो। अविनाश पवार, NDTV मराठी, राजगुरुनगर, पुणे।